नमस्कार मित्रांनो, मी अमेय नाईक तुमचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि तुम्हा सगळ्यांच्या प्रतिसादामुळे आज आपण खूप चॅनलवर प्रगती करू शकतोय। तर मित्रांनो, आज एक नवीन कंटेंट तुमच्या समोर घेऊन येतोय आणि तो म्हणजे दिवाळीत लहान मुलं म्हणजे आपल्या वेळेस किल्ला करायची अजूनही काही ठिकाणी करतात आणि ही प्रथा आणि एक प्रथा म्हणजे एक परंपरा आपली जपली जाते, याचा खूप मला अभिमान वाटतो। आणि अजूनही या मोबाईल्सच्या आणि पबजीच्या आणि मोबाईल्सने वेडे केलेल्या मुलांना हे सगळं बनवायला लावतोय म्हणजे आपला तो इतिहास आहे। तर अशाच एका किल्ल्याला आपण आज भेट देणार आहोत आणि तो किल्ला म्हणजे सातारचा किल्ला अजिंक्यतारा। तर या किल्ल्याचं वैशिष्ट्य आणि इतिहास सांगायला गेलं तर खूप वेळ जाईल, पण एक शॉर्टमध्ये तुम्हाला मी याबद्दल माहिती देणार आहे। तर हा किल्ला सातारचा किल्ला अजिंक्यतारा म्हणजे मराठ्यांची चौथी राजधानी। पहिली राजगड होती, मग रायगड, त्यानंतर जिंजी आणि चौथी अजिंक्यतारा म्हणजेच हा तुम्ही समोर जो पाहताय अजिंक्यतारा सातारा। सातारचा किल्ला हा शिलाहार वंशातल्या दुसऱ्या भोजराजाने इसवी सन 1190 बांधला। नंतर पुढे हा किल्ला बहामनी सत्तेकडे मग विजापूरच्या आदिलशाहकडे गेला। इसवी सन 1580 पहिल्या आदिलशाहची पत्नी चांदबिबी येथे कैदेत पण होती। नंतर 27 जुलै 1673 हा किल्ला शिवाजी महाराजांच्या म्हणजे आपल्या महाराजांच्या हाती आला। तर मित्रांनो, आपल्याच विभागातील काही मुलांनी मिळून बघा दुर्गवेड्या बाळगोपाळांच्या कौशल्य बुद्धीने हा किल्ला साकारण्यात आला आहे। ही किल्ल्याची माहिती इथे तुम्हाला दिसते, तुम्ही इथे वाचू शकता कधी येऊन। आणि इथे मस्त अनिरुद्ध सागवेकर अशा एका कलाकाराने महाराजांची रांगोळीसुद्धा अप्रतिमरित्या साकारलेली आहे, ती पण तुम्हाला पाहायला मिळेल इथे। तर साताऱ्यातून हा बघा हा मुख्य दरवाजा आहे किल्ल्याचा आणि आपण गडावर प्रवेश करतो त्या मार्गाने 2 दरवाजे आहेत। आजही 2 दरवाजांपैकी पहिला दरवाजा सुस्थितीत आहे म्हणजे चांगला आहे, जसा आपण इथे पाहतोय ना मुलांनी साकारला आहे तसाच अगदी। आणि दरवाजातून आत शिरल्यावर उजवीकडे हनुमानाचे मंदिर आहे। तर ही बघा हीच ती रांगोळी, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे अनिरुद्ध सागवेकर यांनी रांगोळी अप्रतिमरित्या सादर केली आहे आणि त्यांच्या कलेस सलाम, कारण महाराजांचं हुबेहूब रांगोळी चित्र इथे त्यांनी रेखाटलं आहे। तर असा आहे किल्ल्याचा वरून व्ह्यू, तुम्हाला असा पाहायला मिळेल। तर मी सांगत होतो की गडाबद्दल माहिती, दरवाज्यातून आत शिरल्यावर उजवीकडे हनुमानाचे मंदिर दिसते आणि हे राहण्यासाठी उत्तम जागा आहे असं मानलं जातं। गडावर मात्र जरा पाण्याची सोय नाही आहे असं इतिहासात लिहिलेलं। डावीकडे सरळ रस्त्याने पुढे गेल्यावर महादेवाचे पण मंदिर आहे इकडे। तर पुढे डावीकडे जाणारी वाट दिसते, तर तिथे वरती आहे ना मंगळादेवीचं हे दिसतंय ना तुम्हाला, मंगळादेवी मंदिराकडे जाते ही वाट। तर या वाटेत ताराबाई यांचं निवास पण आहे आढळतं तुम्हाला, आणि ते कोठार वगैरेची पण जागा आहे। म्हणजे जसं धान्य साठवायला साठा करण्यासाठी कोठारं होती, त्यापैकी कोठारंसुद्धा आहे तिथे, तुम्हाला दिसतच असेल वरून। तर मित्रांनो, दिवाळीच्या या सुट्टीमध्ये आता तर लॉकडाऊनच चालू आहे, पण अशा या वेकेशन्समध्ये दिवाळी वेकेशन्समध्ये लहान मुलं बरेच प्रकारचे किल्ले बनवतात, त्यापैकी हे उत्कृष्ट असा हा साताराचा अजिंक्यतारा किल्ला आजच्या व्लॉगमधून तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे। आणि हा छोटासा प्रयत्न आपल्या चॅनलच्या मार्फत, हे बघा हे कोठार धान्याचं म्हणजे हुबेहूब दाखवण्याचा प्रयत्न लहान मुलांनी केला आहे आणि त्यांना पण खरंच सलाम या त्यांच्या कार्याला।
मस्त वाटतंय पाहून की अजूनसुद्धा आपली जी संस्कृती आहे ती जपली जाते अशा या दिवाळी किल्ल्यांमार्फत. खूप छान वाटतं हे बघूनसुद्धा. तर प्रामुख्याने सांगायचं म्हणजे या किल्ल्याची तटबंदी तुम्ही पाहू शकता की ती हुबेहूब साकारण्याचा प्रयत्न या सर्वांनी केला आहे आणि एक जणू सातारचा अजिंक्य ताराच आणि साताऱ्यात आल्यासारखं वाटतंय. तर मित्रांनो, खरं तर मी या मंडळाचे पण धन्यवाद मानीन की अशा या मंडळांमुळेच आपल्यासारख्या मुलांना किंवा अशा कलागुणांना असं काहीतरी साकार करण्याचा वाव मिळतो. नाहीतर आजकालच्या या फोनच्या जमान्यात हे लहान मुलं सगळी विसरून गेली आहेत. पण अशा या मंडळांमुळे त्यांच्या कलागुणांना सुद्धा वाव मिळतो. सो मंडळाचे सुद्धा धन्यवाद की त्यांच्यामुळे अशा या कलाकारांचा त्यांना कलेचं जतन करण्यास मदत होते. छान वाटतं. आणि बघा, रांगोळीसुद्धा आता थोडंसं खराब होऊ नये म्हणून हवेने तिला झाकून ठेवण्याचा प्रयत्न पहा. आणि तुम्ही सुद्धा पुढच्या वर्षी किंवा अशा तुमच्या लॉकडाऊनच्या फ्री वेळेस घरी करण्याचा प्रयत्न करा किंवा तुमच्या विभागात करण्याचा प्रयत्न करा. हा या ब्लॉग मागचा संदेश आहे. जय जिजाऊ, जय शिवराय. मित्रांनो, खूप मस्त वाटतं ही आपली संस्कृती पाहून. आपल्याला तिथे जाता येत नाही लॉकडाऊनमुळे, परंतु या मुलांनी आपल्याला हुबेहूब सातारचा हा किल्ला आपल्यासमोर प्रदर्शित केला आहे.